नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अर्जुन ट्रॅव्हल्स वाईस मध्ये. तर आज आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची लहानपणीची कथा. आज आपण ऐकणार आहोत अशा तरुणाची गोष्ट ज्याने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परकीय सत्तांचं राज्य होतं. जनतेवरती अन्याय होत होता, शेतकरी त्रासले होते आणि सामान्य माणसाला ह्याचा त्रास होता. जनतेवर अन्याय होत होते, शेतकरी त्रासले होते आणि सामान्य माणसाला न्याय नव्हता. त्या काळामध्ये सोनेरी किल्ल्यावरती एक तेजस्वी बालकचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. माता जिजाबाई यांनी लहानपणापासूनच शिवबा यांच्या मनामध्ये स्वाभिमानाचे संस्कार रुजवले होते. रामायण, महाभारत आणि वीर योद्ध्यांची कथा सांगून त्यांच्या मनामध्ये एक ज्वाला पेटवली. तर दादाजी कोंडे यांनी त्यांना युद्धकला, तलवारबाजी आणि प्रशासन शिकवलं. लहान वयातच शिवबा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरू लागले, मावळ्यांशी मैत्री करू लागले आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार वाढत गेला. हे राज्य आपलं असावे, हे स्वराज्य असायला हवे. मग सुरू झाली स्वराज्याची पहिली पायरी. सन इसवी सन 1645 मध्ये महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसोबत तोरणा किल्ला जिंकला. हा फक्त किल्ला नव्हता, तर हा होता स्वराज्याचा पहिला विजय. त्यानंतर महाराजांनी एकामागून एक किल्ले जिंकायला सुरुवात केली. जनतेचा महाराज फक्त तलवार चालवायला शिकत नव्हते, तर ते लोकांच्या वेदना समजून घेत होते. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस. तिथे महाराज आपल्या मावळ्यांसोबत गेले. त्या मंदिरामध्ये त्यांनी त्या पवित्र शिवलिंगासमोर महाराजांनी आपल्या हातावर तलवार घेतली आणि शपथ घेतली स्वराज्य निर्माण करायचे. त्यावेळी महाराजांचं वय खूप कमी होतं, पण त्यांचे धैर्य पर्वतापेक्षा मोठे होते. महाराजांनी घेतलेली ही शपथ फक्त शब्द नव्हते, तो होता स्वराज्य निर्माण करण्याचा आवाज. आणि मित्रांनो, ह्या एका शपथीपासून सुरू झालेला स्वराज्याचा प्रवास पुढे तोरणा किल्ला जिंकला गेला. मावळे एकत्र आले आणि हळूहळू स्वराज्य उभे राहू लागले. आज रायेश्वराची ती शपथ प्रत्येक मराठी माणसांच्या रक्तामध्ये प्रेरणा देते. कारण महाराजांनी शिकवलं आहे, वय नाही तर ध्येय मोठे असले पाहिजे. जर हा तुम्हाला इतिहासाचा प्रवास आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. जय शिवराय मित्रांनो.